सेतू बांधला देवा, काय नाटक केलंस. बघता बोलता बोलता माझा शब्द वापरला. काय नाटक केलंस आणि बघायला गेलं तर काहीच नाही. लंका काय घेतलीस आणि इकडे येऊन काय देवा बसलास. काय उदारत्व स्वतःला समजतोस, काय कृपाळुत्व म्हणतो. एक तरी एखाद्या शब्दाला अनुसरून वागतोस का देवा तू. कोण म्हणताय माझे हनुमानजी भरताला राम समजून बोलू लागले. ऐका काय मारविला लक्ष्मण शरणांगत विभीषण, तोही सांडून पळाला से. झुंजार ते विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नाकरत्या. झुंजार कोणाला म्हणावं. रणांगणामध्ये वीर मरण आलं तरी हरकत नाही, पण परांमुख होऊन जे पळत नाहीत त्याला वीर म्हणतात. काय जमिलस, काय माकडं जमिलेस, काय लटका असणार त्या ठिकाणी का देखावा केलास. लक्ष्मणाला काय रणांगणाच्या ठिकाणी पाडलंस रे प्रभू रामचंद्रा. काय काय म्हणाला होतास. रामराज्याची गुढी उभा करतो, देवाची बंदवडी सोडवतो, नवग्रहाची बेडी सोडून सीतेची सोडून करून आणली. हे सगळं व्यर्थ गेलं. लटका देवा तुझं हे बरोबर नाही देवा. अधिकार म्हणीना माझ्या हनुमंतराया त्या ठिकाणी भरत समजून राम समजून भरताला बोलवले. ऐका पुढचे. राम मी मारोते लपणे न चले मज प्रति उठ चाल शीघ्र गते उर्विला पते उठवा बया. हे रामा, तुला माहित आहे का मी कोण आहे. निष्ठावान भक्त आहे तुझा. माझ्याजवळ काही जमणार नाही. त्या लक्ष्मणाला विकळ अवस्थेत सोडून तू इथपर्यंत आलायस. मी तुला इथं बसू देणार नाही. बसू देणार नाही म्हणजे काय करू देणार नाही. पुढचा पुरुषार्थ तुला दाखवावाच लागेल आणि म्हणून तुला मी आता इथं बसू देणार नाही. तुला यावं लागेल माझ्या बरोबर. हनुमानजी बोलू लागले. ऐका. घेऊन या दिनवृत्ती कोण बनवणे मद प्रति पोसोने शेते आला से. मोहाची बुंती घेतलीस, मोहाची बुंती. विवेकी माणसानं सारासार विचारणं वागलं पाहिजे. माझ्या बापू, कुणी कुणी गळ्यात माळी घातलेल्या माणसांनी चांगलं वागलं पाहिजे. गुरुजींनी आपली सेवा निष्ठेने केली पाहिजे. डॉक्टरांनी आपलं कर्म चांगलं केलं पाहिजे. का लोकांना आपल्याला मिळा म्हणून लोक लुटायचे का. ऑपरेशन नाही करायचं म्हणलं तरी ते लगेच म्हणते बाबा 2 दिवसात करावं लागेल तुम्हाला. अंतर्यामी तुमच्यावर प्रेम आहे म्हणून म्हणतोय का मर्यादा लागायचा म्हणून म्हणतो. आणि म्हणून यांनी धर्म सोडला म्हणूनच या गटीत घडते. लक्षात ठेवा. 4 माणसांनी आपला धर्म सांभाळला पाहिजे. सीमेवर लढणाऱ्या देशभक्तांनी आपल्या भक्तिनिष्ठेने या देशाचं रक्षण केलं पाहिजे. गुरुजींनी आपली सेवा निष्ठेने केली पाहिजे. 2 डॉक्टरने आपलं कर्म नित्यानं केलं पाहिजे. महाराज म्हणून वागायला त्यांनी आचरण चांगलं आणि शुद्ध करून ठेवून जगलं पाहिजे आणि वागलं पाहिजे. मग तुमचे उपरने जर 50 फाटाले तो उपयोग माणसा समाजात परिवर्तन होईना कशासाठी. ते ऑनलाईन जाणार आहे. लक्षात ठेवा सगळं. मला कोणाची निंदा करायची नाही. तुम्ही जो कोणी चांगलं वागेल त्याला हे लागणार नाही. म्हणून सर्वांनी चांगलं वागा. धर्म वाढल्याशिवाय राहणार नाही. धर्म बुडवल्याला तुम्ही आम्हीच कारणीभूत आहे हे विसरू नका. ऐका पुढची कथा. हे कबुरला त्यासे मारे ताण लगे क्षण न येता पुढचे बांधोने नेर सत्यदान श्रीरामा. आता खोटं बोलत नाही, सत्य बोलतो. सत्य. एकला एक रावण उरला. गेले सगळे. मीच पार केलीत ना जाऊन तिथं. कुठं लंकेची धुळधार उडवली. लंकेला आग लावली मी तेव्हा. सगळ्यांची समाप्ती मी केली आणि एकला एक रावण उरलाय. आता जवळ आलंय. कधी कधी माणसं जवळ येतं यश, पण लाथाडून लावतात माणसं. म्हणून एकला एक रावण उरलाय. लंकेच्या गादीवर विभीषणाला बसवायचं, सीतेला जर सोडवायचं असेल. असा येत नाहीस का. बघू का मी. जर असा नाही आला देवा विनंती रूपाने तर साम दाम दंड भेद मला काही जमते. कारण मी तुझा निष्ठावान भक्त आहे ना. सेपटात बांधून नेवा तुम्हाला नेल्याशिवाय. लक्ष्मण निर्दळीन रावण अभिषेकेन विभीषण तरी मी दूत जाण मला हनुमान म्हणता.
पाण्याचा पत्ता नाही. हा, कसं वागलं पाहिजे, नावाला अनुसरून वागलं पाहिजे. नामदेव ज्ञानदेव आणि रोज जाळे घेऊन फिरायला. काय करायचं तुझ्या ज्ञानदेवाला नामदेवाला? माझी निंदा नाही, टीका नाही कोणावरती. आपण आचरण प्रिय नावाला अनुसरून जगलं आणि वागलं पाहिजे. हो. म्हणून हे काम करायचंय कोणतं? धर्माचं. धर्माचे पालन करणे पाखंडी खंडान, हेच हेच यामा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे बीज वाढवायचंय, धर्माचा प्रसाराने प्रचार करायचा आहे आणि इथं रामराज्याची गुढी उभा करायची. त्या रावणाला मारायचे, देवाची बांधवडी करायची. सुंदरी सूर सोडवीन निनगदरी सुरवरांचे जे जे कारे अयोध्या नगरे प्रवेश. धर्म कार्य हातात पूर्णत्वाला नेणं तुझं काम आहे देवा. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू भगवान म्हणतात तुम्हाला, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. हे व्रत जन्मभर पूर्णत्वाला न्यायचंय तुम्हाला. देवाची बांधवडी सोडायच्या, सीतेची सोडवणूक करायच्या आणि 14 वर्षाचा वनवास संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये नामाचा गजर करत जायचे. आणि हे असं करणार आहेस का तू? असं इथं बसून दादुले पण तयार ठेव हातांगामध्ये. हे बाबूबाई सारखं नाटक बाजूला कर देवा. हनुमान गेल्या विना सर्वथा तुझ ढळणे देवी रघुनाथा वाया चुको नको आता. उठ तत्वता जाऊ तेथे इतके केला विना सर्वता. तू काही कर देवा, किती नाटक कर, मी तुला सोडणार नाही. नाही. सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. असलं नाटकानं नाटक सोंग ढोंग बंद. आता जे कार्य हाती धरले ना प्रभू भगवंता, आता जे सांगितलं मी तेवढं केल्याशिवाय मी तुला स्वस्थ बसू देणार नाही. नाही म्हणजे नाही, तुला करावंच लागेल. लक्षण ऐसे नवे जेने स्वामित्वास बाधा पावे ऐसे न धरावे रागवे वेगी निघावे युद्धासे. हे लक्षण चांगलं नाही. कारण बघा, चिन्हावर लेकराचे पाय पाळण्यात दिसत असतात. ते कसं वागणार आहे आणि कसं होणार आहे ते. हे असलं लक्षण चांगलं नवं. शूरत्वाचं लक्षण पाहिजे अंगामध्ये. चांगलं काम करण्यासाठी माईचं नाव, बापाचं नाव या जगात उज्ज्वल करण्यासारखं लेकरानं वागावं. देवा, या सृष्टीचं प्रतिपालन करणारे प्रभू भगवान आहात तुम्ही सर्वांनी. आमच्या या सर्व भक्तांचं प्रतिपालन, शब्दाचा अंगीकार तुम्ही केला पाहिजे, तर सोडणारच नाही मी तुम्हाला म्हणू लागले. युद्ध धर्म सांडिसे दूषण लागे सूर्यवंशाशी आणि सगळा ते मारविशी हत्या घेसे निज माथा. सूर्यवंशाच्या 42 पिढ्या आहेत. त्या पिढ्यांना कलंक लावायचा का देवा? तुम्ही कोण आहात? झुंजार ते विष्णुदास. किती झुंजार आहात तुम्ही? काय काम काय कर तुम्ही? मागाच्या ह्याच्यामध्ये सुंदरकांडातल्या वया अथवा 20 पिढ्यांचं कोण शिबी राजा होता, कोण अनेक प्रकारचे राजे होते. त्यांचं काय? त्या राजाने काय केलं? रुक्मांगद, धर्मांगद. अरे बाबा, आप शिबी राजा. वैकुंठाला ही सृष्टी नेली हो. तुम्ही आम्ही वैकुंठाला जाता पण नाही वाटालय. आणि म्हणून या सूर्यवंशाला कलंक लागेल असं देवा वागणं बरं नव्हे. हनुमानजी म्हणू लागले, एकाच पाप बळे दिने सगळे केले मारा. देवानं आपले आचार विचार दोन्ही सांभाळले पाहिजे. दुसऱ्यावर अपराध होईल असं वागलं नाही पाहिजे. दुसऱ्याचं भलं कसं होईल हेही जाणलं पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. दिन दुबळ्यावरती हल्ला करू नका आणि अगदी माजलेल्या नतमस्तक होऊ नका. दोघांनाही समतोलामध्ये राहा. म्हणून हे दोन्ही काम तुला एकदाच करायचे देवा. आणि हे करण्याचं सामर्थ्य आहे, पण दुबळेपणा घेऊ नको. कृपाळू रघुनाथा न विसंबिसे भक्ता ते सकळणी सांडिता दयाळूता काय झाले. हरिभक्त रामायणाचार्य
भागवताचार्य ज्ञानेश भक्त अजिबात लावा, आमचं काहीच म्हणणं नाही. बिलकुल लावा. भागवताचार्य म्हणता हरिपाठातला एक अभंग येत नसेल, आपण जी डिग्री लावतो, माझं म्हणणं नाही, ज्ञानवान व्हा, हुशार व्हा, विवेकी व्हा, पण त्याला शोभल असं वागा तुम्ही, तसं करा तुम्ही. गुरुजींनी पारायण 7 दिवस केले म्हणून आवाज तसा व्हायला काही अडचण नाही, असू द्या. आणि म्हणून माणसानं जसं बोललं तसं वागलं पाहिजे. तुम्ही शास्त्री बना, आमचं म्हणणं नाही, तुम्हाला नतमस्तक हो. तू देवा कनवाळ म्हणून वागतोस, विवेक म्हणून वागतोस, कर्तबगार म्हणून कुठे गेली तुझी दयाळूपणा आता? हे सगळे पाडून मारून काय हार लावायची का देवा तुला याची? नाही. देवाने देवाचा देवपणाला शोभेल असं वागलं पाहिजे. भरताला समजून हनुमानजी राम समजून बोलतात. चिंतेते सुरवर रावणा मारील रामचंद्र बंद सोडविल समग्र निरंतर वाट पाहते. कुणाला कशाचं? आता तुम्ही आता पुढचं बोलत नाही. प्रत्येकाला आता बघा लग्नाला गेल्यास बाकीच्या काहीच गेली नसते. ज्या बाय काय केलं तर चांगलं जेवण केलं का नाही, व्यवस्थित झालं का नाही. कारण का नवरा नवरीसाठी वराट पोटासाठी असतं. देव असणारी सुरुवात त्या ठिकाणी चिंता करू लागले, आपल्याला कवा रावणाच्या बंदीखान्यातून राम सोडविल. किती आशा आहे त्यांची. सीतामाईला वाटू लागलं माझा हा प्रभू रामचंद्र येऊन मला कधी सोडविल, आणि विभीषणा वाटू लागलं मला कधी गादीवर बसून. प्रत्येकाचं मनोगत पूर्ण कर, भक्ताचं मनोगत पूर्ण करणारा जो त्याला गुरुमाऊली त्याला भगवान म्हणतात. तुम्हाला हे देवा करावाच लागेल. ऐका ऋषी वाल्मिकाचे भाष्य अनागताती सुरस राम मारील रावणास त्या बोलास साच करे. आणि रे धनुष्य मारीन रावण लंका विभीषण देईन. कारण अनागत भाष्य आहे. आम्ही घडलेलं लिहितो, याला नवल नाही. पुढे घडणारं जे काय ते लिहितात त्याला अनागत भाष्य म्हणतात. ऋषी वाल्मिकाचं भाष्य आहे राम. आणि म्हणून माझ्या प्रभू रामचंद्राने हे जे आचरण केलं ते ऋषी वाल्मिकाच्या विचारणानुसारून केले. गुरुजी तुम्ही म्हणता देव वनवासाला गेला का बापा काही नाही, सगळं खोटं आहे. तुम्ही म्हणता एवढं सांभाळा खोटं कसं म्हणाला? ऋषी वाल्मिकाचं भाष्य सांभाळायचं होतं. आणि म्हणून देवा नाही कर लिहिले वाल्मिक कैसेची करीन वर्तुनी दावी ना नामा म्हणे. म्हणून हे सगळं काम पूर्णत्वाला करायचंय. हनुमानजी बोलू लागले, ऐका पुढची कथा. पाळावे वेदासे संरक्षावे पुराणासी उल्लंघावे ऋषी वचनासी प्रतिज्ञा ऐसे श्रीरामा. भगवंताची प्रतिज्ञा आहे. वेदाचं संरक्षण केलं पाहिजे, ऋषींचा सन्मान केला पाहिजे, ब्राह्मणाचं अतिथीचं पूजन केलं पाहिजे, जगात धर्म टिकला पाहिजे, जगात धर्म वाढला पाहिजे, धर्मावर ग्रहणे आले की अवतार बी घेतला पाहिजे. याच्यासाठीच तुम्ही वेगळं तुमचं दुसरं काही काम नाही. आणि याला छेद देऊन जर असं येऊन बघा बसत असतात तर मी तुम्हाला सोडणार नाही, हनुमानजी म्हणतात. प्रतिज्ञा सात करे रावणाचे जीवे मारी शरणांगताचा कैवारी निज भक्ता करे उल्हास. विष्णुपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. ही प्रतिज्ञा साच करी. कोणती? हे धर्माचं काम करायचे, बांधवडी सोडवायच्या नगराची, देवाला त्या ठिकाणी सोडवायचंय.